नागपुर के नंदनवन पुलिस थाना हद से अनाज की कालाबाजारी कर रहे आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया है। प्राप्त जानकारी के अनुसार पुलिस को गुप्त सूचना के आधार पर जानकारी मिली कि हिवरी नगर स्थित एक संदिग्ध आयशर ट्रक में राशन के अनाज की कालाबाजारी की जा रही है। ऐसी सूचना पुलिस को प्राप्त होते ही पुलिस ने छापामार कार्रवाई कर जांच शुरू की। आरोपी से पूछताछ के दौरान आरोपी ने टालमटोल जवाब दिया, जिसके आधार पर पुलिस को संदेह हुआ और पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया। आरोपी के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच नंदनवन पुलिस कर रही है। संध्याकाळी 4:45 दरम्यान दीपाली बनसोड नावाच्या परिमंडळीय अधिकारी आहेत, अन्नधान्य वितरण अधिकारी, त्यांना हिवरी नगर लेआउट या ठिकाणी थांबलेल्या एका आयशर ट्रक मध्ये गुणवर्धित तांदूळ जो सरकारी राशन दुकानात मिळतो असा तांदूळ त्या गाडीमध्ये असल्याची त्यांना खबर मिळाली होती। त्या अनुषंगाने त्यांनी नंदनवन पोलीस स्टेशनला माहिती दिली। त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील त्यांच्या सोबत जाऊन त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे। तर त्यामध्ये गाडीमध्ये त्यांनी तो राशन तांदूळ असल्याची प्रथमदर्शनी दिसून आली। त्याबद्दल त्यांनी त्या गाडीच्या मालकाकडे चौकशी केली तर तो आरएस ट्रेडरच्या दुकानाला असल्याचे त्यांना समजले। तर त्यांच्याकडे त्या तांदळाबाबत त्यांनी कुठून आणला, काय आणला किंवा त्याच्या पावती, खरेदीची पावती याची विचारणा केली तर त्यांना ती काय देता आली नाही। तर तो तांदूळ त्यांनी दलालामार्फत खरेदी केला असल्याचे दिसून आले। त्यामुळे त्यांनी सरकारी राशन दुकानातील तांदूळ हा मार्केटमध्ये गैररीतीने खरेदी विक्री होत असल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 आणि 7 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एक आरोपी ताब्यात आहे। आयशर ट्रक आणि जवळपास 256 पोती तांदूळ त्यांनी जप्त केलेला आहे। एकूण 18 लाख रुपयाचा मुद्देमाल आहे।